दरम्यान पहलगाम हल्ल्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या राजकीय नेत्यांवर राज्यातल्या मृतांच्या कुटुंबियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। राजकीय नेत्यांनी माणुसकी दाखवावी, आमच्या डोळ्यांसमोर माझ्या पतीला मारलं तेव्हा आम्हाला खोटं पाडू नका असं आवाहन जगदाळे कुटुंबियांनी केलं आहे। फक्त माझं एक विनंती आहे सगळ्यांना की याचं पॉलिटिकल इश्यू करू नका आणि आमच्या भावनांशी खेळू नका। ती लोक काय बोलली आहेत आणि आम्ही आमचं कसं बलिदान झालंय ह्याचं रंगवून आणि त्यांनी ह्या पॉलिटिशियननी त्या पॉलिटिशियननी असं खेळू नका, कारण आम्ही तो अनुभव घेतला। आमचा माणूस आमच्या समोर मारलाय त्यांनी आणि बोलून मारलाय। त्यांचं काही काही जे वाक्य स्टेटमेंट्स आहेत आता आम्ही सगळं सांगून झालंय, हे सगळं त्यांनी बोलून त्यांना मारलेले। ते दहशतवाद काय असतो ना, तो शब्द आम्ही तिथे अनुभवलाय। त्यांची जी द्वेषाने बोलण्याची वाक्य ऐकलीत, हात जोडलेत आम्ही त्यांना। ते अजूनही डोळ्यासमोर माझ्या पूर्ण तो माणूस आणि माझे मिस्टर आणि माझे ते धीर पडलेले आणि त्यांनी कशा गोळ्या घातल्यात आणि मेंदू कसा बाहेर आला हे माझ्या डोळ्यासमोर अजून जात नाही। ह्याच्यात सामान्य माणसं नेहमी भरडली जाणार आहेत किंवा ज्यांचे जीव जातात ना त्यांनाच माहिती आहे किंवा त्यांच्या परिवारांनाच माहिती आहे की त्यांच्यावर काय परिस्थिती येते, ते काय वेळेतून जात आहेत किंवा ते त्यांच्यावर काय प्रसंग येत आहेत आणि भविष्य त्यांना पुढचं पूर्ण अंधारमय भविष्य दिसतं। पैशांनी मदत होते, गोष्टी घडू शकतात, पण माणूस म्हणून जो आधार असतो ना तो परत कधी मिळू नाही शकत। तर ह्या गोष्टींमध्ये तुम्ही जे लोकांच्या भावनांशी खेळताय, तुम्ही एकमेकांवर स्टेटमेंट्स देताय, तुमचे इंटरनल पॉलिटिकल गोष्टी चालू आहेत, त्यापेक्षा या सगळ्यामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या देशासाठी जे आपल्या लोकांना जे प्राण गमवायला लागतात किंवा आपल्या जे लढतात आपल्यासाठी त्या लोकांना जे गमवायला लागतात त्याच्यावर तुम्ही काहीतरी करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।